आपल्या सर्वांना माहीतच आहे की अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा, माजी अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले 20 वर्ष पुणे शहरामध्ये आपण सेवा, कर्तव्य आणि त्याग या सप्ताहाचं आयोजन करत असतो। यावर्षी हे 21वं वर्ष आहे आणि या 21व्या वर्षाच्या सप्ताहाचं उद्घाटन दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या हस्ते SM जोशी सभागृह येथे होणार आहे। सेवा, कर्तव्य, त्याग आणि हा सप्ताह हा 2004 साली आपण सुरू केला। या देशातलं सर्वोच्च असं पंतप्रधान पदाचा सर्वांनी एकमुखाने सोनियाजींना विनंती केलेली असताना सुद्धा त्यांनी नम्रपणे पंतप्रधान पद स्वीकारण्यास नकार दिला आणि देशाच्या प्रगतीसाठी महान अर्थशास्त्रज्ञ स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी नियुक्त केलं आणि त्या वर्षापासून म्हणजे पंतप्रधान पदाचा केलेला त्याग, सोनियाजींनी काँग्रेसच्या माध्यमातून देशाची केलेली सेवा आणि ते सेवा करत असताना आपलं जे कर्तव्य होतं गांधी घराण्याची सून म्हणून, ते कर्तव्य सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पार पाडलं। आणि म्हणून या 20 वर्ष यावेळेला तुम्ही पाहिलं असेल की या सप्ताहामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, समाजातील विविध घटकांच्यासाठी, कष्टकरी वर्गांसाठी अशा अनेक विधायक कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। ठाकरेंच्या शिवशक्ती भीमशक्तीच्या आव्हानाने मी जेव्हा निर्णय घेतला की शिवशक्ती भीमशक्तीचा निर्णय घ्यायचा, बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल, बाबासाहेबांचा विचार व्यापक पुढे घेऊन जायचा असेल तर शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याशिवाय बाबासाहेबांचे प्रश्न साकार होणार। बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून आपण जेवढ्याला निर्णय घेतला की आपण आता भाजप शिवसेनेसोबत जायचं। महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांच्या 10-12 बैठक, प्रत्येक जिल्ह्यातल्या माझ्यासोबत ज्यांनी मला बैठक घेतल्या त्या कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या। अनेक जिल्ह्यातल्या संपादकांची बोललो। मला सर्वांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांनी ही भूमिका नाही आणि त्यानंतर मग 2014च्या निवडणुकीमध्ये जी पक्षांनी भाजप सेनेला पाठिंबा दिला त्याच्या अगोदर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सोबत आलो होतो। आम्ही महायुतीमध्ये आहोत, अलीकडे आमचं काय नाव कुठं महायुतीमध्ये आणि तिने जोरदार तयारी केलेली आहे। येताना बरेच कटावट बघितले, चकिताईने बघितले, दुसरे बघितले, नाव जाहीर करा एकदा वार्ड सुटल्याच्या नंतर मग तिकीट कुणाला द्यायचं, पण त्यामध्ये संगीता नाही या 90% त्यांच्या बाजूला आहे। पक्षामध्ये दुसऱ्यांना मागणी करण्याचा अधिकार येतं काय?
चला 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 बोल की हॅलो थांब जाऊ तू थांब चला चला साहेब चला गाडी काढून घ्या साहेब चला गाड्या काढून घ्या आपली तुमची आहे का शिवसेनेला हो दिलं आणि अरे पर भाई ये 4 व्हीलर 2 व्हीलर किस किस की है भाई आज महात्मा फुलेंचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त आम्ही शिवसेनेचे युवा शहर प्रमुख निलेश गिरमे त्याचबरोबर युवा सेनेचे सचिव शहराचे आमचे महानगर प्रमुख रवींद्र धांगेकर महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत तसंच किरण सोनावणे मुंबईहून राज्यघटनेच्या संदर्भामधले आपण संविधानची उद्देशिका सगळीकडे पोचावी आणि प्रत्येक शाखा तिथे संविधान याबद्दलची मोहीम आपण नुकतीच 25 तारखेपासून सुरू केली आणि ती वर्षभर पुढे चालणारे माननीय एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या मोहिमेच्यासाठी म्हणून सक्रिय मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण त्या उद्देशिकेचं वाचन इथेही केलं आणि शिवसेना भवनात देखील केलं. तसंच छोट्या मुलांना पुस्तकं वह्यांच्या वाटपाबरोबर महात्मा फुल्यांना कृतीतून आदरांजली देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज घरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत. त्या विषयावरती आम्ही काम करत असतानाच आपल्याला कल्पना आहे की नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तर यामध्ये सुद्धा काम करत असताना राजकीय प्रश्नांबरोबर सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी असं आपल्या कार्यकर्त्यांना वाटेल तर तुमच्यामार्फत आम्ही विनंती करू इच्छितो की राज्यघटनेच्या प्रती त्यांच्या वस्तीमध्ये या गावामध्ये त्यांना मिळवून देणं, उद्देशिकेच्या प्रती देणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय सुंदर असा फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकनाथजी शिंदे यांचं एक छान असं पोस्टर असं सगळ्यांपर्यंत देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे. आपण बघतो आहे की काही ठिकाणी दलित समाजाच्या जमिनी बळकावण्याचे सुद्धा प्रयत्न होत आहेत. तर या सगळ्याच्यामध्ये ज्या त्याच्यासाठी नेमलेल्या कमिट्या आहेत त्यांचे अहवाल सादर झाल्यावरती आम्हाला त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेता येईल. परंतु 8 डिसेंबरपासून अधिवेशन बहुतेक सुरू होईल असं दिसतं आहे. त्यामुळे त्या अधिवेशनातसुद्धा समाजातल्या तळागाळातल्या समाजाचे प्रश्न, महिलांसाठीच्या योजना, शेतकऱ्यांच्यासाठीच्या अनेक प्रकारच्या सवलती आणि कार्यक्रम हे घेण्याच्यासाठी म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत. हे मला आज महात्मा फुले वाड्याच्यामध्ये सांगत असताना विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना नेता म्हणून अतिशय समाधान वाटत आहे.